नमस्कार. एक स्टोरी रोजची च्या आजच्या या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. ही स्टोरी मी माझ्या इयत्ता 9वीच्या वर्गात असताना शिकलेलो आहे. एका सज्जनाकडून, गावातल्या एका व्यक्तीकडून दुसरा व्यक्ती पैसे उसने घेतो आणि खूप दिवस झाल्यानंतरही ते पैसे परत देण्याचं नाव घेत नाही. बऱ्याच दिवसानंतर तो व्यक्ती ज्यानं पैसे दिले होते तो त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पैशाची मागणी करतो. मागणी केल्यानंतर तो दुसरा व्यक्ती ज्याने पैसे घेतले होते तो पैसे देण्यास नकार दिलो. मी तुझ्याकडून पैसे घेतलेच नाही अशा पद्धतीने तो बोलायला लागतो. सर्व काही समजून सांगितल्यानंतर सुद्धा ज्यानं पैसे घेतले होते तो काही पैसे द्यायला तयार नसतो. शेवटी हा सर्व प्रकार कोर्टामध्ये पोहोचतो. न्यायाधीशाला सर्व हकीकत सांगितल्यानंतर न्यायाधीश त्या व्यक्तीला ज्यानं पैसे घेतले होते त्याला बोलवायला सांगतो आणि मग ती व्यक्ती न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला विचारण्यात येतं आणि पुन्हा एकदा ज्यानं पैसे घेतले होते तो मी पैसे घेतले नाही या त्याच्या मतावरती, त्या विधानावरती ठाम असतो. न्यायाधीश ज्यानं पैसे दिले होते त्याला सांगतात की तू ज्या ठिकाणी या व्यक्तीला पैसे दिले होतेस त्या ठिकाणची काहीतरी खूण माझ्यापर्यंत घेऊन ये. आणि मग सांगितल्याप्रमाणे ज्यानं पैसे दिले होते ती व्यक्ती त्या झाडाच्या खाली त्या झाडाची पानं आणण्यासाठी रवाना होते. थोडा वेळ गेल्यानंतर न्यायाधीश महाराज न्यायालयात असलेल्या त्या शिपायाला सांगतात, बघ बरं ती व्यक्ती आली का? त्यावर न्यायालयातच बसलेला तो दुसरा माणूस ज्यानं पैसे घेतले होते तो चटकन उत्तर देतो, छे छे, ते झाड तर खूप दूर आहे, त्याला यायला अजून वेळ लागेल. आणि इथेच त्याची चोरी पकडली जाते. याचा अर्थ ते झाड तुला माहीत आहे जिथे तुला पैसे दिले होते. आणि मग तिथंच लगेच न्यायालयात त्या केसचा निकाल लागतो. तात्पर्य, आपल्याला जरी असं वाटत असेल की आपण खूप हुशार आहोत, आपण एखाद्याला फसवू शकतो, परंतु कुणालाही फसवण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवा की तुमची गरज असताना त्या व्यक्तीने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता. अशा वेळी विश्वासघात करणं यासारखं मोठं पाप नाही. धन्यवाद. पुन्हा ही नवीन एका स्टोरीसह. एक स्टोरी रोज.